जवळची व्यक्ती जेव्हा तुम्हाला दुःख देते, त्रास देते, तेव्हा या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. मित्रांनो, माणसाच्या आयुष्यात अनेक गोष्टी येतात आणि जातात. यश, अपयश बदलत राहते. परिस्थिती कधी अनुकूल तर कधी प्रतिकूल होते. पण या सगळ्या बदलांच्या पलीकडे जे कायम आपल्यासोबत असते, जे आपल्याला आतून घडवत असते, ते म्हणजे नाती. नात्यांमधूनच माणूस घडतो, नात्यांमधूनच तो शिकतो आणि दुर्दैवाने नात्यांमधूनच तो सर्वात जास्त दुखावला जातो. कारण जे लोक आपल्यासाठी महत्त्वाचे नसतात, त्यांच्या शब्दांचा किंवा वागण्याचा फारसा परिणाम होत नाही. पण जे जवळचे असतात, ज्यांच्यावर आपण प्रेम करतो, विश्वास ठेवतो, त्यांच्याकडून जर मन दुखावले गेले, तर ती वेदना खोलवर जाऊन बसते. अशावेळी माणूस गोंधळून जातो. राग, दुःख, निराशा, असहाय्यता या सगळ्या भावना एकाच वेळी मनात उसळतात. नेमकं अशा क्षणी आपण कसं वागावं, काय विचार करावा, हेच आपल्याला कळत नाही. अनेकदा असं होतं की समोरची व्यक्ती काहीतरी बोलते, काहीतरी वागते आणि आपण लगेच त्यावर प्रतिक्रिया देतो. त्या प्रतिक्रियेतून वाद निर्माण होतो, कटुता वाढते आणि नात्यातील अंतर अधिकच वाढतं. खरं तर आपण जितक्या वेळा समोरच्याच्या वागण्याला प्रतिसाद देतो, तितक्याच वेळा आपण स्वतःलाच त्रास करून घेत असतो. कारण समोरची व्यक्ती कदाचित आपल्या शब्दांचा, आपल्या भावनांचा विचारही करत नसते. पण आपण मात्र तेच शब्द मनात पुन्हा पुन्हा फिरवत राहतो, त्याचा अर्थ लावत राहतो आणि स्वतःला मानसिक त्रास देत राहतो. त्यामुळे आयुष्यात एक गोष्ट हळूहळू समजून घेणं फार गरजेचं असतं, की प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देणं हाच उपाय नसतो. काही वेळा शांत राहणं, दुर्लक्ष करणं आणि स्वतःला सावरून घेणं हेच आपल्या हिताचं असतं. जेव्हा आपल्याला एखाद्या जवळच्या व्यक्तीमुळे दुःख होतं, तेव्हा सर्वात आधी मनात हा विचार येतो की समोरच्याने असं का केलं? माझ्याच बाबतीत असंच का होतं? मी काय चुकलो? पण जर आपण थोडं खोलात जाऊन विचार केला, तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते की आपल्या आयुष्यात जे काही घडतं, ते पूर्णपणे समोरच्यामुळेच घडतं असं नाही. आपले अनुभव, आपली वेदना, आपले सुख-दुःख यामागे आपल्या स्वतःच्या कर्मांचाही मोठा वाटा असतो. हे समजून घेणं म्हणजे स्वतःला दोष देणं नाही, तर आयुष्याची जबाबदारी स्वीकारणं आहे. जेव्हा माणूस हे मान्य करतो की माझ्या आयुष्यात येणाऱ्या परिस्थिती या कुठल्या ना कुठल्या कारणाने माझ्याच वाट्याला आल्या आहेत, तेव्हा तो त्या परिस्थितीकडे बघण्याची दृष्टीच बदलून टाकतो. मग तो सतत समोरच्याला दोष देत बसत नाही, तर स्वतःला सावरण्याचा, परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ असा अजिबात नाही की कोणीतरी आपल्याशी वाईट वागलं, अपमान केला, अन्याय केला, तर ते मुकाट्याने सहन करत राहायचं. जर तुमच्यात ताकद असेल, परिस्थिती परवानगी देत असेल, तर चुकीच्या गोष्टींना विरोध करायलाच हवा. पण काही वेळा परिस्थिती अशी असते की आपण लगेच प्रतिकार करू शकत नाही किंवा प्रतिकार केल्याने परिस्थिती अधिकच बिघडू शकते. अशावेळी स्वतःला समजावणं फार महत्त्वाचं ठरतं. हे सगळं आयुष्याचा एक धडा आहे, माझ्या कर्मांचा एक भाग आहे आणि यातून मला काहीतरी शिकायचं आहे, असं जेव्हा आपण स्वतःला सांगतो, तेव्हा मनातील अर्ध्याहून अधिक ओझं हलकं होतं. स्वीकार ही फार मोठी शक्ती आहे, जी माणसाला आतून मजबूत बनवते. नात्यांमधील दुःखाचं दुसरं मोठं कारण म्हणजे अपेक्षा. आपण अनेकदा समोरच्यांकडून नकळत खूप अपेक्षा ठेवतो. तो माणूस असा वागलाच पाहिजे, त्याने मला समजून घ्यायलाच पाहिजे, त्याने माझ्यासाठी हे करायलाच पाहिजे, अशा असंख्य अपेक्षा आपण मनात साठवून ठेवतो. सुरुवातीला या अपेक्षा आपल्याला प्रेमासारख्या वाटतात, पण हळूहळू त्या अपेक्षा ओझं बनतात. कारण जेव्हा त्या पूर्ण होत नाहीत, तेव्हा निराशा, राग आणि दुःख यांचा जन्म होतो. खरं तर प्रत्येक माणूस वेगळा असतो, त्याची विचारसरणी वेगळी असते, त्याच्या मर्यादा वेगळ्या असतात. आपण त्याला आपल्या अपेक्षांच्या चौकटीत बसवायचा प्रयत्न केला तर तिथेच संघर्ष सुरू होतो. आपल्या प्राचीन विचारांमध्ये, संतांच्या वचनांमध्ये, ग्रंथांमध्ये नेहमीच एक गोष्ट सांगितली आहे की अपेक्षा ही दुःखाचं मूळ आहे. जेव्हा आपण अपेक्षा कमी करतो, तेव्हा दुःखही आपोआप कमी होतं. याचा अर्थ असा नाही की नात्यांमध्ये काहीच अपेक्षा ठेवायच्या नाहीत, पण अनावश्यक, अवास्तव अपेक्षा ठेवणं टाळायला हवं. समोरचा माणूस जेवढ्या देऊ शकतो, तेवढंच स्वीकारायला शिकलं तर नात्यांमध्ये जास्त शांतता राहते. स्वतःलाच वेळोवेळी प्रश्न विचारणं गरजेचं असतं की मी या व्यक्तीकडून जास्त तर अपेक्षा करत नाही ना? माझ्या अपेक्षा वास्तववादी आहेत का, की फक्त माझ्या मनातल्या कल्पना आहेत? नात्यांमध्ये दुःखाचं तिसरं आणि खूप सूक्ष्म कारण म्हणजे अहंकार. अनेकदा आपल्याला ही जाणवतही नाही की आपल्याला होणारा त्रास हा प्रत्यक्षात समोरच्यामुळे नाही, तर आपल्या अहंकारामुळे होत असतो. एखाद्याने साधीशी मस्करी केली, थोडंसं दुर्लक्ष केलं, अपेक्षेप्रमाणे वागलं नाही, तरी आपण लगेच दुखावतो. कारण आपल्या मनात एक प्रतिमा तयार झालेली असते की लोकांनी माझ्याशी असंच वागायला हवं, मला असंच मान द्यायला हवा. ही प्रतिमा जिथे दुखावली जाते, तिथे अहंकाराला जखम होते आणि त्या जखमेचं नाव आपण दुःख ठेवतो.
ज्यांच्यात अहंकार जास्त असतो ते लोक खूप संवेदनशील असतात. छोटीशी गोष्टही ते मनाला लावून घेतात. उलट ज्यांच्यात अहंकार कमी असतो, जे स्वतःला फार मोठं समजत नाहीत, त्यांना कोणी काही बोललं, टीका केली, दुर्लक्ष केलं तरी फारसा फरक पडत नाही. संत, महात्मे यांच्याकडे पाहिलं तर हेच दिसतं. त्यांना कोणी शिव्या दिल्या, अपमान केला तरी ते शांत राहतात, कारण त्यांचा अहंकार फार पातळ असतो किंवा नसतोच. आपल्याला जर असं वाटत असेल की लोकांच्या छोट्या छोट्या वागण्यामुळे आपण लगेच दुःखी होतो, तर तो एक इशारा असतो की आपल्याला आपल्या अहंकाराकडे बघण्याची गरज आहे. अहंकार कमी करणं म्हणजे स्वतःला कमी लेखणं नाही, तर स्वतःला वास्तवात पाहणं आहे. आपणही इतरांसारखेच एक सामान्य माणूस आहोत. आपल्यातही चुका आहेत, मर्यादा आहेत. हे जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा इतरांच्या वागण्याचा त्रास आपल्याला कमी होतो. अहंकार पातळ झाला की मन आपोआप हलकं होतं आणि नात्यांमध्ये जास्त सहजता येते. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की नाती जपणं ही एक कला आहे आणि ती शिकायला आयुष्य लागून जातं. प्रत्येक वेळी समोरच्याला बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःला समजून घेणं, स्वतःच्या अपेक्षा, प्रतिक्रिया आणि अहंकार याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण हे शिकतो तेव्हा जवळच्या व्यक्तीच्या वागण्यामुळे होणारा त्रास हळूहळू कमी होतो आणि नाती अधिक समजूतदार, शांत आणि टिकाऊ बनतात.